रामकृष्ण हरी मंडळी, श्री ज्ञानोबा तुकोबा आदी माझ्या संतांनी घेऊन ठेवलेल्या ओव्यांचा अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी ऐका सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6 भाग 2 आत्मसंयम योग। प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः। अंतःकरण शांत असलेला भीतिरहित ब्रह्मचर्य व्रत पालन करणारा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे। याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो। कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयांकडे असणारी धाव थांबते व सहजच शरीर आणि मन शांत होते। भूक काय झाली, झोप कुठे गेली याची आठवण देखील राहिली नाही। जो अपान वायू मूळ बंधाने कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारी फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो। खवळून तो अपान वायू माजतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो व तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो। मग ती अपान वायूची बळावलेली वाहतूळ सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणाची पोटातील कुचकी घाण बाहेर काढते। त्या अपान वायूला आत वळण्याला कोठे जागा नसल्यामुळे तो मग कोठ्यात प्रवेश करतो व तेथे असलेले कफ आणि पित्त यांचा थारा राहू देत नाही। सप्तधातूंचे समुद्र पालथे करतो, मेधाचे पर्वत फोडतो व हाडांमधील मज्जा बाहेर काढतो। नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो व साधकाला भीती दाखवितो, परंतु त्याने भिवू नये। तो रोगांना दाखवितो, परंतु लागलीच त्यांना नाहीसे करतो आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवितो। अर्जुना, कोंडलेला अपान वायू असे प्रकार करतो, तो दुसरीकडे वज्रासनाचे उष्णता कुंडलिनी शक्तीला जागी करते। केशराने नालेले नागाचे पिलू वेढे घेऊन जसे निजावे त्याप्रमाणे नेमकी 3.5 वेढ्यांची ती कुंडलिनी रूपी नागिन खाली तोंड करून निजलेली असते। ती नागिन ज्याप्रमाणे मूर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभीजवळच्या संकोचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमटल्यामुळे जागी होते। त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने जसे आपले आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाश रूप बीजासच अंकुर फुटावा त्याप्रमाणे वेढ्याला सोडित असलेली व लिलेने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते। आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते व तशात तिला डिवचल्याचे निमित्त होते। मग ती जोराने सरळ वरती तोंड पसरते। अर्जुना, हृदय कोशाच्या खालच्या बाजूस जो वारा भरलेला असतो त्या सगळ्या वायूस ती खाऊन टाकते। मुखाच्या ज्वाळांनी ती खालीवर व्यापते आणि मांसाचे घास खावयास लागते। जे जे ठिकाण मांसल असेल त्या ठिकाणी वरच्यावर मोठा लचका तोडते, शिवाय हृदयाच्या ठिकाणचेही 1-2 घास काढते। नंतर तळहात व तळपाय त्यातील रक्त मांस वगैरे खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते। आपला आश्रय तर सोडित नाही, पण तेथेच राहून नखांचे देखील सत्व काढून घेते व त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटून ठेवते। हाडांच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या ओरपून घेते। त्यावेळी बाहेरच्या केसांच्या बीजाची वाढ होण्याची शक्ती जळून जाते। मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाक व लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते। दोन्ही नागपुड्यांतून 12 बोटे
वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते, तेव्हा खालचा अपानवायू वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी तरी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाप झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर क्षोभलेली असते. म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण? चालते व्हा. अर्जुना ऐक, पृथ्वीचे सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच चाटून पुसून टाकते. याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ राहते. त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते, त्या गरळातील अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो. तो गरळ रूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी ज्या वेळेस आत व बाहेर शांतच करू लागतो, त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वाहने बंद पडते व स्थान भेदाने असणारे वायूचे 9 प्रकार नाहीसे होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा व पिंगळा या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटून 6 चक्रांचेही पदर फुटतात. अनुमानी कल्पनेने ठरविलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्र सूर्य रूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत. बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो व नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती ती कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत शिरते, तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते. त्या नळीने कुंडलिनीने रस भरतो, तो सर्वांगामध्ये संचार करतो व प्राणवायू जेथल्या तेथे मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून राहते, त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काय त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजस प्रकट झालेले असते. सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेले अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. अथवा संध्याकाळच्या आकाशरंगाचे रंग काढून बनविलेली मूर्ती किंवा प्रत्यक्ष आत्म्याचे शुद्ध लिंगच, केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले, अथवा ते पाहताना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. ते योग्याचे शरीर, आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोष रूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे. तो योगी सोन चाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेली चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो, म्हातारपण मागे फिरते व तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था येते. वय तर त्याचे एवढेसे, तथापि जेवढी कृत्ये बलवान पुरुष करू शकतो तेवढी हा करतो आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य नवी कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात, दातही नवे येतात असतात व ते असे दिसतात की जणू काय दुतर्फा हिऱ्यांची रांगच बसली आहे.
ज्याप्रमाणे माणिकाचे अणु एवढाले कण असावेत, त्याप्रमाणे सहज सर्व अंगावर रोमांचाची टोके वर येतात. तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात ते काय सांगू. परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोते शिंपीच्या गर्भात मावत नाहीत. म्हणून जसा शिंपेच्या 2 शकलांचा सांधा उकलतो, त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यांत न मावता त्या पात्यांना व्यापून बाहेर निघण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो, कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात. मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्यास प्रसंगानुसार प्राप्त होतात. अर्जुना ऐक, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुम्ना रूप जिन्याने जी हृदयात आली, जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला सावली केली आहे, म्हणजे आश्रय दिला आहे. जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखविणारी पिंडी, जी परब्रह्मरूपी शिवाची संबळी व जी प्राणाची उघड जन्मभूमी आहे. हे असो, ती कुंडलिनी हृदयात अनाहत चक्रात येते, तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते. कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञान तिच्याबरोबर आले होते, त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला. घोषाच्या परावाणीच्या कुंडात नाद, मध्यमारूपी चित्रांची रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल, पण आता कल्पना करणारे मन कुठून आणावे, तर त्या ठिकाणी काय वाजते ते कळत नाही. अर्जुना, पण ते तसे नव्हे, विसरून सांगण्याचेच राहिले. ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज. मग त्या अनाहत रूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते. अर्जुना ऐक, कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्ध्नी आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे. त्या मूर्ध्नी आकाशाच्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते. त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. ती कशी तर द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला. याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायू रूप होते. तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर जशी एखादी वाऱ्याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा आणि मग तिने वस्त्र सोडून ठेवावे, अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी, किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी, अथवा हृदय कमळापर्यंत जणू काय सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वाहत आला आहे अशी ती दिसते. मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते, तेव्हा तरी शक्तीच म्हणतात. पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज.
आता त्यास नाद, बिंदू, कला व ज्योती असे चारी धर्म नसतात. मनाचा निग्रह करणे किंवा प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार येथे राहत नाही. ही कल्पना घे, ती कल्पना टाक हे प्रकार तेथे नाहीत. कारण ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी म्हणजे नाश आहे असे समज. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे म्हणजे पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावयाचा. हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुनेचे मर्म आहे, परंतु हे मर्म श्री विष्णू म्हणजे श्रीकृष्ण दाखवून गेले. त्या संकेतरूपी सन्नंगाच्या गूढपणाची बंधने सोडून यथार्थाची घडी साफ करून श्रोते हे या मालाचे योग्य गिराईक आहेत असे समजून त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सनंग ठेविले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐशी शरीराबाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे तो आंतू उतराय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्तीशमे अंग मन रमे विरमे सावियाची क्षुधा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवणही हरपली नदी सेवेगा जो मूळ बंधे कोंडला अपानुमाग होता मुरडला तो सविंचीवरी सांकडला फुगोधरी शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे मणिपुरीन सिझुंजे राहोन्या मग थावली ते वाहटुळे सैंग घेऊन घरड हुळी बाळपणींची कुहिटुळी बाहेर घाली भितरी वळीन धरे कोठ्या माझी संचरे कफ पित्तांचे थारे उरवणे दे धातूंचे समुद्र उलंडे मेदाचे पर्वत फोडे अंतली मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवे गात्रांते विघडवे साधका ते भेडसावे परी बिहावे ना व्याधी ते दावे सेवेंची हरवे आप पृथ्वी कालवे एक वाट तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनीये नागाचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटके औट वळणे अधोमुख सर्पिने निजैली असे विद्युल्लतेची विडे वन्नी ज्वाळांची घडे पंधरे याची चोखडे घोटे व जैसे तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासने चिमटले सावध होय ते तर नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुढले अंकुरेंशे तैशी वेडिया ते सोडिती कौतिके अंग मोडिते कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे वविली ते होय मीश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वाउजू तेथ हृदय कोशा तळवटे जो पवन भरे किरटे तया सगळ्याचे मिठे घेऊन घाली मुखींचा ज्वाळे तळीवरी कवळे मासाचे वडवाळे आरोग लागे जे जे ठाय समांस ते हात जोडे घाळूस पाठी एक दोन्ही घास हियाही भरी मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधे प्रत्यंगाचा आधार तरीन संडे परिणखींचे सत्व काढे त्वचा धुनी जडी पांजरेंशी अस्थींचे नळे निरपे शिरांचे हिरवोरपे तव बाहेर विरुढे हक्करपे रोमबीजांचे मग सप्तधातूंचा सागरे तानेली घोटभरी आणि सवेंची उन्हाळा करे खडखडीत नासा पुटवणी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गचिये धरुणी माघारा आणतो घाली तेथ अधवरवते अंकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे तयास खेवा माझी चक्रांचे पदर उरते एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळते परिकुंडलिनी नावेक दुश्चित होते ते तया ते म्हणे परवते तुम्हीची कायसी येथे
ऐके पार्थिव धातू आघवे, आरोग्यता काही नरवे, आणि आपाते तव ठेवे पुसोनिया. ऐशी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण जाय, मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी. ते तृप्तीचे नि संतोषे, गरळजे वमी मुखे, तेने तियेचे नि पियोशे प्राणुजिये. तो आग्यान तो निघे परीस बाह्य निव उंची लागे, ते वेळी कसू बांधिती अंगे सांडीला पुढती. मार्ग मोडिती नाडीचे, नवविध पण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. इडा पिंगळा एकवटते, गाठी तिन्ही सुटते, साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशाने भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानो, तो वातीवरी पवनो गिवसिता न दिसे. बुद्धीचे पुळे काविरे, परिमळू घ्राणे उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझे. तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कान वडोनी मिळे शक्तिमुखे, तेने नातके रस भरे. तो सर्वांगा माझे संचरे, जेथींचा तेथ मोरे प्राण पवन. तातलिये मुसे, मेघ निघून जाय जैसे, मग कोंदली राहेरसे ओतलेनी. तैसे पिंडाचे ने आकारे, ते कळाची का अवतरे, वरे त्वचेचे ने पदरे, पांगुरली असे जैशी आभाळाची बंथे, करुणी राहे गबसते, मग फिटली आदिप्ते धरू नये. तैसा आहाच वरी कोरडा तुझेचा असे पातवडा, तो झडून जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीराचे स्वयंबका रत्न बीजा निघाले, कोंब अवयव कांतीची भांब तैसी दिसे. ना तरी संध्या रागींचे रंग काढून वळिले, ते अंग के अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रींचे लेप. ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रूप थावले जैसे. तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सासिनला मळा कोवळिकेचा. हो काजे शारदीयेचे ओले, चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. तैसे शरीर होये, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतु का. वृद्धाप्य तरी बहुडे, तारुण्याची गांठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. वैसा तरी तुलेवरी, एरवी बळाचा बळार्थो करे, धैर्याची थोरे निरुपम. कनक द्रुमाचा पालवे, रत्नकडिका नित्य नवे, नखे तैसे बरवे नवीन गते. दात हे आन होते, पर्या पाडे साने जती, जैसे दुबाहे बैसे पांते हिरे मानिकुलियांच्या कनिया, सावियाची अनुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अनिया रोमांच्या. कर चरण तळे जैसे कारातोत्पले, पाखाळी होती डोळे काय सांगो. निडाराचे निकोंदाटे, मोते नावरती संपुटे, मग शिवनी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. तैशी पातियांचे कवळीये न समाये, दिठी जाकळोनी निघो पाहे, आधिलीची परी होय गगना कळीती. ऐके देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूचे, जे आपानी पृथ्वीचे अंशु नाही. मग समुद्रा पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगीचे. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे प्रसंगे येते बहुता सिद्धे. ऐके प्राणाचा हात धरुनी, गगनाची पावटी करुनी, मध्यमेचे निदादरे हुनी हृदयाले. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, ज्या विश्वबीजाच्या कोंभा सावली केली, जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्राण्याची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडले, हृदयांत आले, तव अनाहतांचा बोले चावळे ते.
शक्तीच्या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते आले, ते तेने ऐकिले अळूमाळू. घोषाचा कुंडे, नाद चित्रांचे रोपडे, प्रणवाची आमोडे रेखिली ऐसे. हेच कल्पावे तरी जाणीजे, परी आता कल्पिते कैचे, आणि जे परी नेनो काय गाजे तिये ठाई. विसरून गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवनात, वाचा थे गगना म्हणून गुमे. तया न हाताची मेघे, मग आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटले सहजे. ऐके कमळ गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे, जेत चैतन्य अधातुरे करुणी सुजे. तया हृदयाचा परिवर्ये, कुंडलिनिया परमेश्वरे, तेजाचे शिदोरे विनियोगिले. बुद्धीचे ने शाखे, हातबोने निके, द्वैत जेथ न देखे तैसे केले. वैसे निज कांती हरविली, मग प्राणूची केवळ झाली, ते वेळी कैसे गमले म्हणावे पा. हो काजे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोने सळी, ते फेडून या वेगळी ठेवली त्या. नातरे वारयाचे न्यांगे झगटली, दीपाची दिठी निमटली, का लखलखोन हरपले विजो गगनी. तैशे हृदय कमळवेर हे, दिसे सोनियाची जैशी सरी, नातरे प्रकाश जळाचे झरे वाहत आले. मग ते हृदय भूमी पोकळे, जिराले का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझे. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे, रवी तो प्राण केवळ जाणीजे, आता नाद बिंदूने निजे कला ज्योती. मनाचा हन मारू, का पवनाचा धरू, ध्यानाचा धरू नाही परी. हे कल्पना घे सांडे, ते नाही ये परवडी, हे महाभूतांची पुढे आटणी देखा. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतींचा दंशू, परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. तया ध्वनिताचे केने सोडूने, यथार्थाची घडे झाडूने, उपलविले म्या जाणूने ग्राहिक श्रोते. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः, शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी, जिचे पर्यवसान मोक्षामध्ये आहे, अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो. अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते, तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, देह वायुरूप बनतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येते. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनविलेला असावा असा होतो, अथवा केळीतील पोकळीवरील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी, किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत तसा तो दिसतो. असे ज्या वेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर म्हणजे गगनविहारी म्हणतात. देहधारी लोकांत असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तेथे ठिकठिकाणी अनिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या ठिकाणी अनिमादिक सिद्धी त्यास प्राप्त होत जातात. पण आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे? अर्जुना ऐक, देहाच्या देहातच तीनही भूतांचा असा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटा उरतो, पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्नी आकाशात मिळतो. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असे नाव येते.
पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच. मग ती प्राणवायू रूप शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती 9 इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे त्याचा भेद करून मग मूर्ध्याकाश रूपी पहाडावर जाऊन राहते. ती ओंकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे समुद्रात जशा नद्या मिळालेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रा पर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्ध्य आकाशात मिळतात. मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रह्म मी या भावना रूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूप लिंगाशी ऐक्य पावते. तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्य आकाशात सकट सगळ्यांचा लय होतो. मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते तो समुद्रच नदीच्या रूपाने आपणास मिळतो. हे अर्जुना, त्याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे. आता द्वैत होते की हे स्वरूप स्वतः सिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरती ही जागा उरत नाही. चिदाकाशात मूर्ध्य आकाश लयास जाते. अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल. म्हणून त्या स्थितीचे वर्णन शब्दांनी सांगताच येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. अर्थात शब्दांनीच सांगता येत नाही तर तिच्याविषयी संवादही होणे शक्य नाही. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. भुवईच्या मागच्या बाजूस म्हणजे आज्ञाचक्रात मकाराचे स्वरूप राहत नाही. इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते. नंतर तो प्राणवायू तेथेच मूर्ध्य आकाशात मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला. आता परब्रह्मरूपी डोहात जिथे आकाशाचाच थांग लागत नाही तेथे या शब्दरूपी म्हणजे नाव ढकलण्याच्या वेळूचा लाग लागेल काय? या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरांत सापडेल म्हणजे शब्दांनी सांगता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखर नाही. हे त्रिवार सत्य आहे. जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा ते आपणच होऊन राहावे असे ते आहे. अर्जुना, तर द्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही. म्हणून आता हे राहू दे, हेच व्यर्थ किती बोलावे. याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी परततो, जेथे संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही, जे परमात्म तत्व मन रहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्य सिद्ध व अमर्याद आहे, जे आकाराचा शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहेत, जे त्रैलोक्याचे कारण आहे, जे अष्टांग योग रूपी वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवळ जीवनकला आहे, जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे, त्याप्रमाणे अर्जुना जे माझे खास स्वरूप आहे. नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची म्हणजे निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्ततेला आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय. ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात.
आम्ही जे जे अष्टांग योग रूपी साधन सांगितले त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. देहाकृतीच्या मुशीत परब्रह्म रस ओतून तयार केलेली जणू काय मूर्तीच ते शरीराने दिसतात. जर हा अनुभव अंतःकरणात प्रकाशेल तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक, हे खरे आहे महाराज. कारण की आता देवा, आपण जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे. म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले. देवा, योगाचे हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते, तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही. म्हणून तुझ्या सांगण्यात काही अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे. कृष्णा, तू जो आता योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगला पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. माझ्या अंगात स्वभावतः जितकी योग्यता आहे तेवढ्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन. अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय हे होण्याजोगे असेल तेच विचारू. माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले. म्हणून मी अर्जुन म्हणतो, आपण इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, ऐकले का? तुम्ही जे हे साधन सांगितले त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल काय? अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे? असे अर्जुनाने विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे तू काय विचारतोस? ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे. पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय? परंतु योग्यता ही म्हणावयाची ती प्राप्तीच्या अधीन आहे असे समजावे. कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायक होते. तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही आणि योग्य पुरुषांची खाणी आहे काय? थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच या कामी योग्य अधिकारी नाही काय? एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. योगेश्वर महाराज म्हणतात, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशी त्याची अडचण देवांनी ओघानेच दूर केली. मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याचा असा नियम आहे की जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही. ऐके शक्तीचे तेज लोपे ते देहीचे रूप हरपे. मग तो डोळ्यांची माझी लपे जगाच्या इरवी अधिलाचे ऐसे सावयव तरी असे परिवायूचे का जैसे वडिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडून उभा का अवयवची नभा निवडला तो तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर. हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघून जाये मागा पावलांची ओळ राहे ते तर ठाई ठाई होये हे आदिमादिक परी तेने काय काज आपण या अवधार्य साधनंजया लोपाती भूतत्रया देहींचा देही पृथ्वी ते आप विरवे आपाते तेज जिरवे तेजाते पवन हरवे हृदया माझे पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नेणुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष्य जाये मारू तैसे नाम होये परी शक्तीपण ते आहे जवन मिळे शिवे मग जालंधर सांडे ककारांत फोडे गगनाचे पहाडे पैठी होय ते ओंकाराचे पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीचे पावटी मागा घाली
पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाचा अंतरे भरते गमे सागरे सरिता जैशी. मग ब्रह्मरंध्रे स्थिरावोनी स्वयंभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोने अंगाघडे. तव महाभूतांची जवनी फिटे मग दोहींसी होय झटे. तेत गगनासकट आटे समरसी ते. पै मेघाचे निमुखी निवडला समुद्र का ओघी पडिला. तो मागुता जैसा आला आपण पेया. ते विपिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे. ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा. आता तुझे हन होते की एकची हे आईते. ऐशे विमंचने पुरते उरेचिना. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे. ते अनुभवे जो होय तो होऊन ठाके. म्हणून ते थिंची मातो न चढेची बोलाचा हातो. जिने संवादाची आगावांतो पैठिकी जे. अर्जुना एरवे तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी. ते पाहे पावैखरी दुरी उठेली. भ्रुलता मागलीकडे ते तमकाराचे चांगण मांडे. सडे आ प्राणा सांकडे गगना येता. पाठी तेथींची तो भासळला. तव शब्दाचा दिवो मावळला. मग तया हिवरी आटू भविन्नला आकाशाचा. आता महाशून्याचा डोही. जेत गगनासी चिठाव नाही. तेथ तागा लागेल काय बोलाचा या. म्हणून साखरा माझी सापडे के कानावरी जोडे. हे तैसे नवे पुढे त्रिशुद्धी गा. जय कही दैवे अनुभविले फावे. ते आपणची हे ठाकावे होऊन या. पुढते जाणणे ते नाहींची. म्हणून असो किती हेंची बोलावे आता वायांचे धनुर्धरा. ऐसे शब्द जात मागवते सरे. तेत संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेथ नशिरे विचाराचा. जे उन्मनीयेचे लावण्य. जे तुर्येचे तारुण्य. अनादि जे अगण्य परमतत्व. जे आकाराचा प्रांतो. जे मोक्षाचा एकांतो. जेथ आदि आणि अंतो विरोनी गेले. जे विश्वाचे मूळ. जे योग द्रुमाचे फळ. जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे महाभूतांचे बीज. जे महातेजाचे तेज एव पार्था. ते निज स्वरूप माझे. ते चतुर्भुज कोंभेले. जयाची शोभा रूपा आली देखो. निनास्तिकी न केले भक्तवृंदे. ते अनिर्वाच्य महासुख पयापन जे झाले. ते पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. आम्ही साधन हे जे सांगितले. तेची शरीर जिही केले. ते आमचे निपाडे आले निर्वाळले या. परब्रह्माचे निरसे. देहाकृतीचे मुसे. ते व झाले तैसे दिसते अंगे. जरी हे प्रतिती हनंतरे फाके. तरी विश्वचे हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे के साचची जी हे. का जे आपण आता देऊ. हा बोलिले जो पावो. तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. ये अभ्यास जे दृढ होती. ते भरवसेने ब्रह्मत्वा येते. हे सांगती आचरिते कळले मज. देवा गोठीची हे ऐक्यता बोधू उपज तसे चित्ता. मानुभवे तल्लीनता नव्हेल केवे. म्हणून येत काही अनादिसे नाही. परिणाम भरी चित्त दे बोला एका. आता कृष्णा तुवा सांगितला योग. तो मनान तरी आला चांगो. परी न शके करू पांगो योग्यतेचा. सहजे अंगी जे तुले आहेत. ते तुल्याची जरी सिद्धी जाये. तरी हाच मार्गो सुखोपाय अभ्यासीन. ना तरी देव जैसे सांगतील. तैसे आपण पाजरीन ठकेल. तरी योग्य ते विण होईल ते चिपुसो. जीविनशे धारणा म्हणून पुसावया झाले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देजो. हा हो जे अवधारिले. हे जे साधन तुम्ही निरूपिले. ते आवडतया ही अभ्यासिले फावू शके. की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही. ते तर कृष्ण म्हणते तरी काय धनुर्धरा. हे काज किर निर्वाण. पर्यानी काही जे काय साधारण. ते हे अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय. वयोग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे. का जे योग्य होऊन की जे ते आरंभी फळे.
तरी तैसी येथ काही साव्याची केनी नाही, आणि योग्यांची काय खाणी असे. नावे कवी विरक्तो झाला देहधर्मी नियतो, तरी तोची नवे व्यवस्थितो. अधिकार्या हे तुला आले आयनी माझे एवढे, योग्य पण तो तेही जोडे. ऐसे प्रसंगे सांकडे फेडिले तयाचे, मग म्हणे गा पार्था ते हे ऐशी व्यवस्था. नियताशी सर्वथा योग्यता नाही. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः, न चादिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. पण हे अर्जुना, अति खाणारा अथवा अगदीच न खाणारा, किंवा अति झोप घेणारा अथवा मुळीच झोप न घेणारा, असा जो असेल त्याला योग प्राप्त होणार नाही. जो जिव्हेच्या अधीन आहे किंवा झोपेला जीवापासून वाहिलेला आहे, तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही. अथवा जो हट्टाच्या बंधनाने भूक व तहान कोंडतो व भुकेला मारून आहार तोडतो, व जो निद्रेच्या वाटेस जात नाही, याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो, त्याचे ते शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही. तर मग योग कोण करणार? म्हणून विषयांचे अतिसेवन करावे अशी विरोधी बुद्धी नसावी, किंवा वाजवीपेक्षा फाजील नियमन करणे हेही कामाचे नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला, तो नाही येथ म्हणितला अधिकार्या. अथवा ग्रहाची बांधोडी क्षुधा तृषा कोंडे, आहारा ते तोडे मारुनिया. निद्रेच्या वाटा नवचे ऐसा दृढिवेचे अवतरणे नाचे, ते शरीरची नव्हे तयाचे मायोगो कवनाचा. म्हणून अतिशय विषय सेवावा, तैसा विरोध न व्हावा. का सर्वथा निरोध करावा हेही नको. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्याचे खाणे व हिंडणे परिमित आहे, जो सर्व कर्मे मापून करतो, ज्याची निद्रा व जागर परिमित आहे, त्याला हा योग संसार रूपी दुःखाचा नाश करणारा होतो. अन्न तर सेवन करावे, परंतु नियमाच्या मापाने मोजलेले असावे. त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात. मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे व एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. जागावयाचे जरी झाले तरी तेही परिमितच असावे. एवढ्याने अनायासे कफ वातादी सर्व धातूंची समता राहील. अशा नियमितपणाने इंद्रियांना विषय दिले असता मनच संतोषाला वाढविते. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे, क्रिया जात आचरीजे तयासी स्थिती. पितला बोली बोलीजे, मितला पाऊली चालीजे. निद्रे हिमानुदीजे अवसरे एके, जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले. ए तुलेनी धातु साम्य संचले, असेल सुखे. ऐसे युक्तीचे निहाते, जय इंद्रिया ओपिजे भाते. तै संतोषासी वाढते मनची करी. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते, निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा नियमन केलेले असे चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते, आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छांविषयी साधक निरीच्छ होतो, तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणतात. मग बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते, आणि मग अंतःकरणात सुख वाढते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहज होतो.
ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला असता मग उद्योगाचे निमित्त होते. नंतर सर्व ऐश्वर्ये आपोआप घरी चालत येतात. त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्या वेळेस लीलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवितो त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्ती रूपाने पिकतो. म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तो आत सुख वाढे, तेथे सहजेंची योग घडे नाभ्यासिता. जैसे भाग्याचे भडसे उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जाता पैसे घर रिगे. तैसा युक्ती म्हणतो कौतुके अभ्यासाच्या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गीचे रानिवा अलंकरीजे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगवात्मनः. निवाऱ्याच्या जागी असलेला दिवा ज्याप्रमाणे हलत नाही तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी मनुष्यांसंबंधाने जाणावी. नियम आणि योग ज्यावेळी एकत्र होतात व असा दोघांचा प्रयाग रूपच चांगला संगम जेथे होतो त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्र संन्यास करून स्थिर होते त्याला तो योग्य योगयुक्त म्हण. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थलीच्या दिव्याची उपमा योग्य होईल. हेही तू प्रसंगानुसार समज. आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी काही थोडे सांगतो, ते तू चांगले चित्त देऊन ऐक. तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर असत नाहीस. तर सांग बाबा, तू कठीणपणाला भीतोस काय? तरी अर्जुना, यात कष्ट आहेत असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल तर तो तसा होऊ देऊ नकोस. ही दृढ इंद्रिये याचा उगाच बाऊ करतात. पहा बरे, आयुष्याला स्थिर करणारे व संपत आलेल्या जीविताला मागे आणणारे जे औषध त्याला जिव्हा शत्रू समजत नाही काय? त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले ते या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटते. एरवी योगासारखे सोपे काही आहे काय? युक्तियोगाचे अंग पावे ऐसे प्रयाग होय जे बरवे, ते क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योगयुक्त म्हण, हे प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातींच्या. आता तुझे मनोगत जाणोनी काही कामी म्हणून, ते निके चित्त देऊन परिसावे गा. तू प्राप्तीची चाड वाहसे परी अभ्यासी दक्षु नवसी, ते सांग पा काय बिहसी द्वाडपणा. तरी पार्थ आहे झने सायास घेशी हो मने, वाया बागोली ये दुर्जने इंद्रिये करीते. पायुष्याचा अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधा ते वैरी काय जीवान म्हणे. ऐसे हिताचे जे निके, ते सदाची इंद्रिया दुःखे. हिरवी सोपे योगासारखे काय आहे? यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखमात्यन्तिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं, वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो,
जे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धिगम्य आहे, जे इंद्रियांना अगोचर आहे व जे सुख भोगीत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून चलन पावत नाही, असे सुख योग्याच्या अनुभवाला येते. म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही तुला चांगला योगाभ्यास सांगितला, त्या योगाने या इंद्रियांचा निरोध झाला तर होईल. एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्या वेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीस निघते. ते विषय ज्या वेळेला विषयांना सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहते आणि पाहिल्याबरोबर त्यास स्वस्वरूपाची ओळख पटते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर येते. त्या ओळखी बरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्याने चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो व ज्याहून दुसरे काही नाही व ज्याला इंद्रिये केव्हाच जाणत नाहीत, असे जे चैतन्य ते मन आपण स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहते. म्हणून आसनाच्या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोध होया. एरवी तरी येणे योगे, जय इंद्रिया विंदान लागे, तय चित्त भेटो रिगे आपण पेया. परतो निपाठी मोरे ठाके आणि आपणी अंते आपण देखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते मी. ती ओळखीची सरीसे मुखाच्या साम्राज्य बैसे, चित्तपण समरसे विरोणी जाय. जया परते अनेक नाही, जया ते इंद्रिये नेनती काही कही, ते आपणची आपुला ठाई होऊन ठाके. यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. आणि जे सुख मिळाले असता त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे असे मानित नाही व ज्या सुखामध्ये असताना योगी मोठ्या दुःखाने देखील डगमगत नाहीत. मग मेरूपेक्षा मोठ्या दुःखाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही. अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमध्ये पडला तरी चित्त निरतिशय सुखात लीन झाल्यामुळे परत वृत्तीवर येत नाही. याप्रमाणे चित्त आपल्या ठिकाणी येऊन राहिल्यावर मग देह तादात्म्य घेत नाही व अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते. मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे निडोंगरे, दाटी जो पा परिभारे चित्त न दटे. का शस्त्रवरी तोडिल्या देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पवडलियाचे ओचिने. ऐसे आपण पारिगो निमठाये, मग देहाची वासन पाहे आणि कची सुख होईनी जाये म्हणून विसरे. तं विद्या दुःख संयोग वियोग योग संज्ञितं, स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. त्या दुःखाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे जाणावे. निश्चयपूर्वक व उत्साही अंतःकरणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे. ज्या सुखाची चटक लागल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषय वासनेची आठवणही ठेवीत नाही. जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणि ज्याच्याकरिता ज्ञान समजून घ्यावयाचे असते, ते सुख योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो पाहणारा आपण स्वतः सुखरूप होऊन जातो. जया सुखाची आगोडी मग आरतीची सेची सोडी, संसाराची तोंडी गुंतले जे योगाची बरं व संतोषाची राणी व ज्ञानाची जाणीव जया लागे.
ते अभ्यासिलेनी योगे सावे व देखावे लागे देखिले तरी अंगे होई जेलगा संकल्प प्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामौ विनियम्य समन्ततः. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना निशेष टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून. पण बाबा अर्जुना, एका प्रकाराने तो योग सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्र शोक दाखवावा. संकल्पाचा पुत्र जो काम विषय वासना तो नाहीसा करावा. हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिये नेमलेल्या स्थितीत आहेत असे पाहिल तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची अर्धार संपते व बुद्धी धैर्यामुळे महालात सुखाने वास करते. परी तोची योगू बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोक संकल्पा दाखविजे. हा विषय अंत्य निमालिया ऐके इंद्रिये नेमाची आधारणी देखे तरी हे घालून मुके जीवितासी. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारे सुखे धृतीची धवळारी बुद्धी नांदे. शनैः शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्. बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. याही एका तऱ्हेने ब्रह्मप्राप्ती आहे याचा विचार कर. आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे ती ऐक. आता तू जो निश्चय करशील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तो आपलासा कर. जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले. आणि जर एवढ्याने ते स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. मग मोकळे सोडले असतात ते जेथे जेथे जाईल तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल. बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मनाते अनुभवाच्या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मानुभवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारे हे न ठके तरी सोपारे अनेक ऐके. आता नियमोचे हा एकला जीवे करावा फुला जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेरा नोहे. जरी तुले चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे न राहे तरी घालावे मोकलोनी. मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. ऐसे निस्थैर्याची होईल सवेया. प्रशांत मनसं ह्येनै योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. नंतर काही एक वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्याबरोबर ते मन स्वतः आत्मरूप होऊन जाईल. तेव्हा त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल. आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले असते त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले की संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते. पाठी केतुलिनी एके वेळे तया स्थैर्याची निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. तया ते देखोनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल. त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे
ते अभ्र जय विरे तै गगनचे गाभरे विश्व जैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. युञ्जन्नेवं सदात्मानै योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते. संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजे विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा अनुभव घेतला आहे. ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले. ते कसे तर मीठ पाण्यात मिळाले असता पाण्यात सोडून जसे ते वेगळे राहत नाही त्याप्रमाणे त्या योग्याची जेव्हा परब्रह्माशी मिळणी होते तेव्हा वरील मीठ पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एक स्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे अर्जुना. म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ऐक. या सोपिया योग स्थिती एक उकलू देखीला गा बहुते संकल्पाच्या संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे ने सांगा ते आले परब्रह्मा आतवते ते लवण जैसे जळा ते सांडून येणे तैसे होय ते मेळे मग सामरस्याच्या रावळी महासुखाची दिवाळी जगींशी दिसे. ऐसे आपले पायवरी चालिजे आपले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे यात विचार करण्यासारखे काही नाही. आणि ज्याप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे. पण अरे बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे. एरवी तरी अर्जुना जो एक ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतांत सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला भजतो. प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकतत्व जाणतो अर्जुना मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. ज्याप्रमाणे जेथपर्यंत पाणी आहे तेथपर्यंत ओलावा आहे अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही आणि तैसेंची माझा ठाई सकळ असे. हे ऐसेंचे संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे ये तुले हो आवेगा. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूतांचे अनेकपणे अनेक नोहेंत करणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसत से वाया. एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीचे आहे. दीपा आणि प्रकाशा एक अंकीचा पाडू जैसा तो माझा ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे आयुष्य रसू कागनाचे माने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तोगा. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. अर्जुना ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एक सूतच असते त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे अथवा अंतःकरणाचे आकार जरी पुष्कळ आहेत तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत.
अशी अचल पर्वताप्रमाणे ज्याने ऐक्य स्थिती केली आहे, अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैत दिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली, अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे, तो देह तादात्म्य घेऊन देहात कसा अडकून राहील? माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले आहे, म्हणून त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहज व्यापक आहे. आता तो देहधारी जरी असला तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही. अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगण्याजोगी करता येईल काय? जिने ऐक्याची दिटी सर्वत्र मातेंची किरीटी देखला जैसापटी तंतू एको, का स्वरूपे तरी बहुते आहाती परी, तैसी सोनी बहुवे न होती. ऐशी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे, ना तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविले. ऐशी अद्वैत दिवसे पाहले रात्री जया, तो पंचात्मकी सापडे मग सांग पा कैसे निअडे, जो प्रतितीचे निपाडे मजसी तुके. माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापको झाला. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होये ते करू ये काय. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे. जो तत्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पाहतो, सुखदुःखादी कर्मे अथवा पुण्यपापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने जाणतच नाही, हे सम विषम भाव म्हणजे बरे वाईट, आणखी सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू ह्या जसे काही आपले अवयव आहेत असे जो समजतो, हे वेगवेगळे काय सांगावे. ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे, त्यालाही एक देह आहे आणि लोकांना त्याला सुखी दुःखीही म्हणतात, हे खरे आहे. परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे, म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे आणि आपणच जगत व्हावे. अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर, तू समदृष्टी ठेव, असे आम्ही एवढ्याकरिता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो. कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभ नाही. म्हणून असो ते विशेषे आपण पया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसे मनोधर्मे नेनेचे जो. हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते माने जैसे अवयव आपले होते, हे एकैक काय सांगावे. जया त्रैलोक्याची आघवे मी ऐसे स्वभावे बोधाले, तया हि देह एको के राथी. लौकिके सुख दुःखी जया ते म्हणते, परी आम्हा ते ऐसेच प्रतीती परब्रह्मचे हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे सम्यची एक उपासिजे. पांडवागा हे तू ते बहुती प्रसंगे आम्ही म्हणू याचे लागे, जे सम्या परवती जगे प्राप्ती नाही. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढं, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. त्यावर अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही आमच्या विषयींच्या कळकळीने खरोखर सांगत आहात, परंतु महाराज या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता लावू असे म्हटले तर सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय.
जे मन बुद्धीला छळते ते तिने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते. जे सारासार बुद्धीला भ्रमात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला 10 दिशांना फिरविते. ज्याला आवरू गेले असता ते जास्त उसळते, ज्याला निरोधच सहाय्य होतो असे ते मन आपला स्वभाव टाकीत नाही. असे ते मन आपला स्वभाव टाकील काय? म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल. हे एवढ्याकरिता फार करून घडणार नाही. अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामच्या कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाच्या. हे मन कैसे केवडे ऐसे पाहू म्हणून तरी न सापडे. एरवी राहता वया थोडे त्रैलोक्या, म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल. का राहे म्हणतली राहेल महावातो. जे बुद्धी ते सळी निश्चयाते टाळे, धैर्येंसी हात फळे मिळवून जाय. जे विवेकाते भुलवे संतोषासी चाड लावे, वैसिजे तरी हिंडवे 10 दिशा. जे निरोधले घे वावो, जया संयमोची होय सावावो. ते मन आपला स्वभाव सांडेल काही. म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य येईल. हे विशेषही न घडेल तया लागे. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहाञ्चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. तेव्हा कृष्ण म्हणाले, तू म्हणत आहेस ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे, परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळविले तर काही एका वेळाने ते स्थिर होईल. कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते त्याला एकदा गोडी लागली की अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी संवकते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवीत जावे. तव कृष्ण म्हणते, साचचे बोलत आहासी ते तैसेंचे. या मनाचा किरचपळचे स्वभावोगा परी वैराग्याचे आधारे. जरी लाविले अभ्यासाचे मोहरे, तरी केतुले एके अवसरे स्थिरावेल. का जे या मनाचे एक निके, जे हे देखील गोडीची ठाया सोके. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. एरवी ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासाकडे वळत नाही, त्यांना मन आवरत नाही. ही गोष्ट आम्हालाही कबूल नाही काय? परंतु यम नियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची कधी सुद्धा आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले. आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जर लावला नाही तर ते स्थिर कसे काय होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला प्रारंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहू. तर योग साधन जेवढे आहे ते सर्वच खोटे आहे काय? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. अंगामध्ये योगाचे जर सामर्थ्य असेल तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे? ती महत्त्वादी सर्व आपल्या अधीन होणार नाही काय? त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले. देव म्हणतात त्यात चूक नाही. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची खरोखर तुलना होणार नाही. परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे. कृष्णा, या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने आता सांप्रत आम्हाला ही योगाची ओळख झाली.
एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती काही. तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही. परी यम नियमांच्या वाटान वचिजे, काही वैराग्याचे सेन करीजे. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी घेऊन. या झाली माणसा काही, युक्तीची लांबी लागली नाही. तरी निश्चल होईल काही कैसी निसांगे, म्हणून मनाचा निग्रह होय. ऐसा उपाय जो आहे तो आरंभी, मग नो हे कैसा पाहो. तरी योग साधन जितके, ते अवघेंची काय लटके. परी आपण पयाभ्यासून ठाके, हेची म्हणे अंगी योगाचे होय बळ. तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपण हे. ते तर अर्जुन म्हणे निकेत देऊ बोलती ते न चुके. साच योग बळींशी न तुके मनोबळ. तरी तोची योग कैसा केवी जाणो, आम्ही तुले दिया मातुही नेनो. म्हणून मना तेजी म्हणावर हे. हात आगवे या जन्मा, तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचयो आम्हा झाला जे. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता नैह्युपपद्यते. परंतु महाराज, मला आणखी एक शंका आलेली आहे. ती दूर करण्यास तुझ्या वाचून कोणी समर्थ नाही. म्हणून देवा सांगा, कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करावयास पाहत होता. पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरिता तो इंद्रिय रूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला. पण तो आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचला नाही आणि त्यास परतही येवत नाही. असा मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. भलत्या वेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करीत नाहीत. त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली. अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्यास श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही. याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मरण पावला, त्याला अहो महाराज कोणती गती प्राप्त होते ते सांगा. परी अनेक एक गोसाविया, मज संशयो असे साविया. तो वाचून फेडावया समर्थ नाही. म्हणून सांगे गोविंदा, कवन एको मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा उपाये विन, इंद्रिय ग्रामोन निघाला. आस्थेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेचे आणि मागुते न येवेचे. ऐसा असतू गेला माझा रिंशे आयुष्य भानू. जैसे अवकाळी आभाळ अळुमाळू सपातळ. विपाये आले केवळ वसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा ओलांतरला काजी, जो श्रद्धेचांची समाजी. बुडला तया होजी कवन गती. श्री भगवानुवाच पार्थनैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. तेव्हा कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय? पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो
पण ते विसावा घेणेही असे सुखकर असते की जे इंद्रादी देवांनाही प्राप्त होत नाही. वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालला तर मरण काळापूर्वीच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळता. पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे भागच पडते. पण नंतर मोक्ष त्याच्याकरिता ठेवलेलाच आहे. तव कृष्ण म्हणते पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचोनी अन्यथा गती आहे गा. परी तुलेंची एक घडे, जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसे निसरुवाळे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसात हे ठाकिता सोहम सिद्धिते. परी ते तुला वेगून व्हेचे, म्हणून विसावा तरी निकाचे, पाठी मोक्षुत व तैसा चिठ्ठे विलासे. प्राप्य पुण्यकृतान् लोकानुषित्वा शाश्वती समाहा, शुचीनां श्रीमतांगे हे योगभ्रष्टोऽभिजायते. ऐक कसा चमत्कार होतो तो. 100 यज्ञ करणाऱ्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणाऱ्यास श्रमा वाचून मिळते. मग त्या ठिकाणचे जे दिव्य व फलदायी भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळा येतो. देवा, हे विघ्न मध्येच का आले? असा स्वर्गातील भोग भोगीत असता तो सारखा पश्चाताप करीत असतो. नंतर तो मनुष्य लोकात जन्मतो, पण सर्व धर्मांचे वसतिस्थान आणि वैभव रूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्यामध्ये तो भात गोट्याच्या रोपाप्रमाणे वाढतो. जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहणे असेल ते शास्त्र दृष्टीने पाहते. ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार हाच ज्याचा सल्ला मसलत देणारा प्रधान आहे. ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि श्रद्धाधिक या ज्याच्या घरातील देवता आहेत, अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. ऐके कौतिक हे कैसे, जे शतमखा लोकसायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम. मग तेथेंची जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कंटाळे मन. हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी. परे सकळ धर्माच्या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. जया ते नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टीये. वेद तो जागेश्वरो, जया व्यवसाय निजाचारो, सारासार विचारो मंत्री जयाते. जयाचा कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जयाते गृहदेवता अधिरुद्धी. ऐशी निज पुण्याची जोडी, वाढेनले सर्व सुखाची कुळ वाडे. तिये जन्मे तो सुरवाडे योगच्युतो. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्, एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्, यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन. अथवा जे ज्ञानाग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ व वेद संपन्न असतात व जे ब्रह्म सुख रूपी शेताचे मिरासदार असतात, जे एकमेवाद्वितीयम ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात व जे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकिळ आहेत, जे विवेक रूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करीत राहिले आहेत, त्या योग्यांच्या कुळात त्यास जन्म मिळतो.
अल्पवयातच त्याच्या ठिकाणी स्वरूप ज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो, त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वय रूपी गावाला पोहोचण्याच्या अगोदर लहानपणीच सर्वज्ञता त्यास माळ घालते. पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मन सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात. ज्याकरिता देव कामना युक्त होऊन स्वर्गात नेहमी जप होम इत्यादी करीत राहिले आहेत, असा जो जन्म व देवांनी भाट होऊन मृत्यूलोकाचे वर्णन करावे असा जो जन्म, अर्जुना, तो त्याला प्राप्त होतो. अथवा ज्ञानाग्निहोत्रे, जे परब्रह्मश्रोत्रे, महाशोकक्षेत्री, आदिवंत, जे सिद्धांताचा सिंहासनी राज्य करीती त्रिभुवने, जे कुंजते कोकिलवने संतोषाचा, जे विवेक ग्रामीणचा मुळे बैसले आहाती नित्य फळे, तया योगियांचा कुळे जन्म पावे. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पाठ फुटे, सूर्यापुढा प्रगटे प्रकाश जैसा, तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची आगावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, ते सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनचे सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंबे निगती मुखे. ऐसे जे जन्म जया लागी देवस काम, स्वर्गीय ठेले जप होम करीती सदा, अमरी भाट होई जे मग मृत्यूलोकात ते वाणिजे, ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः, जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आणि मागच्या जन्माची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती, तीच चांगली बुद्धी मग या जन्मी त्याला सतत नवी प्राप्त होते. एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यांत घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहतो, त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही, अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर कळावयाचे असतात, त्या सिद्धांतात त्याची बुद्धी प्रयत्ना वाचून प्रवेश करते. बलवान इंद्रिय मनाच्या अधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायासे मूर्ध्य आकाशास मिळू लागतो. असे सहजच कसे काय होते हे समजत नाही. अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याच्या मनाचे घर विचारीत येते. हा योग भ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काय भैरव देवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच, किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेचा मूर्तिमंत अनुभवच आकाराला आलेला आहे. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांग योगाची सामग्री दाखविणारा जणू दिवाच होय. ज्याप्रमाणे श्वासानेच चंदनाचे रूप धरावे, त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनविलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा, इतक्या योग्यतेचा साधक दशेतच तयार झालेला दिसतो. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता झाली होती अवधी, मग तेची पुढती निर्वधी नवीला आहे. तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसे अवलिळा पाताळ धनी. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य न ठाय, तेथ सार सेवीन जाय बुद्धी तयाची. बळीये इंद्रिये येती मना, मग एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळूनची लागे. ऐसे नेनो काय अपैसे, तया तिंचिकी जे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे. जाणीजे योग पिठीचा भैरवू, काय हा आरंभरंभेचा गौरवू.
की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला. आज संसार उमानिते माप, काष्टांग सामग्रीचे दीप, जैसे परिमळींची धरिजे रोप चंदनाचे. तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्ध भांडारी हुनी काढिला, दिसे तेने माने रूढला साधक दशे. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः, अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम्. कारण की कोट्यवधी शतवर्षांत हजारो जन्मांचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोचला. म्हणून जेवढी साधने आहेत तेवढी सर्व साधने आपोआप त्याच्या मागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे राहतो आणि मग विचाराच्या पलीकडचे जे स्वरूप ते तो स्वतः बनतो. त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो व वाऱ्याचा चंचलपणा संपतो आणि त्याचप्रमाणे आकाश देखील आपण आपल्यातच पुरते. आणि त्याचप्रमाणे आकाश देखील आपण आपल्यातच मुरते. तो ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा इतके त्याला शब्दातीत सुख मिळते. म्हणून त्याच्या विषयी शब्द अगोदरच परत फिरतो. अशी जी ब्रह्माची स्थिती, जी सगळ्या गतींची गती आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. त्याने मागील अनेक जन्मांत विक्षेप रूपी केर कचरा काढून टाकला. म्हणून या जन्मी उपजता क्षणीच लग्न घटका बुडाली. त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली. आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व फिरून ते विश्व ज्या स्वरूपी लीन होते, ते स्वरूप तो याच देहाने होतो. जे वर्षशतांच्या कोडे जन्मसहस्त्रांच्या आडी लंघिता पातला थडे आत्मसिद्धीचे, म्हणून साधन जाता गवे अनुसरे तया स्वभावे, मग आयतीये बैसे रणवे विवेकाचे, पाठी विचारी तया वेगा, तो विवेकुही ठाके मागा, मग अविचारिणीय ते अंगा घडोनी जाय. तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण, सरे आपण पा आपण मोरे आकाशही. प्रणवाचा माथा बुडे एतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधींची बोलू बहुडे तया लागे. ऐसे ब्रह्माची स्थिती, जे सकळा गतींशी गती, तया मूर्ताची मूर्ती होऊन ठाके. तेने भोवती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेवो बुडाले. लग्न घटिका आणि तद्रूप तेशी लग्न, लागून ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्रगन होऊन ठाके. तैसे विश्वजेत होय, मागवते जेथ लया जाये, ते विद्यमानांशी देहे झाला तोगा. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः, कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने धैर्यरूपी बाजूंचा विश्वास धरून कर्मनिष्ठ लोक षटकर्माच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात, अथवा ज्या एका वस्तूकरिता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामध्ये संसाराशी लढतात, अथवा तपी लोक ज्या स्वरूप प्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात, जे स्वरूप भजन करणाऱ्या लोकांच्या भजनाचा विषय आहे, जे स्वरूप यज्ञ करणाऱ्या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे, याप्रमाणे जे स्वरूप सर्वांना सर्व काळी पूज्य आहे, जे स्वरूप शेवटी गती आहे,
जे स्वरूप शेवटची गती आहे, साधकांचे साध्य आहे, व जे ऐक्यच व जे एकच सिद्ध तत्व आहे, ते स्वरूप तो योगी आपण स्वतः झाला. म्हणून जो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे, ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे, आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनाथ आहे. जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीने येणे झाले, तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो. म्हणून या कारणास्तव हे अर्जुना, तू मनाने योगी हो, असे मी नेहमी तुला म्हणतो. जया लाभाची आशा करुणी धैर्य वाहूंचा भरवसा घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजी एकी वस्तू लागे बाणोनी ज्ञानाचे वज्रांगी झुंजत प्रपंचेश समरंगी ज्ञानी गा अथवा अन्य लागे निसरडा तपोदुर्गाचा अडकडा जोंबते तपे चाडा जयाचिया जे भजती अंशी भज्य ज्ञानी याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा तेची तो आपण स्वय झाला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंद्यो तो ज्ञानी अंशी वेद्यो तापसांचा अद्युत पुनाथो पय जीव परमात्म संगमा जयाचेने झाले मनोधर्मा तो शरीरीचे परिमहिमा ऐसी पावे. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होय अंतःकरणे पंडुकुमारा. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. अर्जुना, योगी जो म्हणतात तो देवांचा देव जाणावा आणि माझे सुख सर्वस्व व माझा आत्मा तो आहे. ज्या पुरुषाला भजन करणारा भजन व भज्य अशी भक्ती साधनांची जी त्रिपुटी ती सर्व अनुभवाने सुदोदित मद्रूपच आहे. मग अर्जुना, त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल असा तो खरोखर नाही. त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा ही होय. याप्रमाणे तेथे भक्तरूपी चकोरांचे चंद्र त्रैलोक्याचे एकमेव राजे व गुणांचे समुद्र असे जे श्रीकृष्ण परमात्मा ते बोलले असे संजय म्हणाला. तेथे भगवंताचे बोलणे ऐकावे अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा होती ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली असे भगवंताला कळून चुकले. त्यामुळे त्याच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला, कारण त्यांच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुन रूपी आरसा त्यांना प्राप्त झाला. त्या आनंदाच्या योगाने अंतःकरण प्रफुल्लित झालेले श्रीकृष्ण आता सविस्तर निरूपण करतील. तो प्रसंग पुढे आहे, जे ते शांत रोस स्पष्ट दिसेल असे जे प्रतिपाद्य विषय रूपी बीजाचे साठवण ते मोकळे करून विस्तृत तऱ्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल. कारण की सत्वगुणाच्या वृष्टीने मानसिक तापरूपी डिखळे विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले. आणखी सोन्यासारखा अवधान रूपी वापसा मिळाला. म्हणून श्री निवृत्तीनाथास पेरण्याची इच्छा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले व माझ्या मस्तकावर जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले. म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हे रूपक राहू दे, श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग. असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो, पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदल्यात घेतले पाहिजेत. हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत घ्यावेत. हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील. हे शब्द आत्महिताला स्थिर करतील.
पूर्ण अवस्थेला जगवितील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहवितील. आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलतील. ते त्यांचे बोलणे मी ज्ञानदेव ओवी छंदाने सांगेन. अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. जया भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची झालो अनुभवे अखंडित. मग तया प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे. ते त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजय म्हणे. ते तादिलापासून पार्था ऐकी जयसीची अवस्था दुनावली हे यदुनाथा पावसरले. किसावियाची मनी तोषला जे बोला रिसा जोडला तेने हरिखे आता उपलवला निरूपील. तो प्रसंगो आहे पुढा जेत शांतो दिशेल उघडा तो पालविजेल मुडा प्रमे विदांचा. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निरोळले वाफे चतुर चित्ताज. वरी अवधानाचा वापसा लादला सोनियायसा म्हणून पेराव्या दिवसा निवृत्तीशी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केला कोडे माता हात ठेविला ते पुढे बिजी वाईले. म्हणून येणे मुखे जे निगे ते संतांचा हृदयी साचची लागे. हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परिते मनाचा कानी ऐकावे बोल बुद्धीचा डोळा देखावे. हे साठो वाटी घ्यावे चित्ताची अवधानाचे निहते नेयावे हृदया अंतवते. हे रिझवितील आयनिते सज्जनांचे हे स्वहिता ते निवविते परिणामाते जीवविते सुखाची वाविते लाखोडी जीवा. आता अर्जुनींशी मुकुंदे नागर बोलिजेल विनोदे ते ओवियेचे प्रबंधे सांगेन मी. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. पुढील कथाभाग सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 7 विज्ञान योग. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.